स्टार्ट. गाड्या सुटल्या गट क्रमांक 90 बकासूर आणि मथुर गाड्या सुटल्या. चिकन जास्त आहे, पोरं कमी आहेत. राडा तर होणार, पोरं ना ऐकणार. हॉटेल मावले. तर नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आता गणपतीचा आपला सगळ्यात लास्ट दिवस आहे आणि लास्ट दिवस मुलं आम्ही गणपती काल विसर्जन झाले आणि आज आम्ही आता आमच्या नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्ही वरती येतो रानामध्ये पार्टी वगैरे करायला. तर आता बघा, मी आता खरकावर उभा आहे. पाठी आपलं गावदेवीचं मंदिर आहे, तिथं आपण जाणार आहोत नंतर. त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना भेटवतो. काय रे, काय झालं आहे? काय झालं आहे? 15 मिनटं झालंच नाक पेटवतोस? आग पेटलेली आहे. मग काय करतोस? काय पाय भात काय समीर? आवलो भाई, ऑल ओके. चला चिकन बघायला जाऊया आपण. तर मित्रांनो, आपल्या इथं आता पब्लिक जास्त आहे. पब्लिक काय आले नाही, लेट पण भरपूर झाला आहे. 12 वाजले. तिथं येतात खालून बाकीची पब्लिक आणि आता इथं बाकीची पब्लिक चिकन घेते. बघूया आपण तिथं काय बोलू. तुझं आमच्या फर्स्ट ब्लॉगमध्ये स्वागत आहे. काय बोलतं? हॅलो की काय नाही बोललं रे, कापलं कसं बघ. त्याला कापताना झालंय. नमस्कार. नमस्कार. हा तू हात काप माझा. घे पिझ्झे. आपली दरवर्षीप्रमाणेची पार्टी असते. सर्व पोरं मजा करतात, एन्जॉय करतात. पोरं जास्त आली नाही आज ह्यावेळी पोरं खूप कमी आहेत. सिर्फ आला मुंबईला, मुंबईला गेले. चिकन 10 किलो घेऊन आले. पोरा कमी आहे. राहिलं तर संध्याकाळी जाऊ. राहणार नाही. ही बारीक पोरा खातीन तीच. आपली तोंडात जाते का नाही? बोल. डोईवर भरली घागर. चला चला कामाला का पटापट. काय आणलंस तू? पाणी आणलंस? उतरायचं आहे. वत हेजान वत आगीन बिगीन वतशिलो. तुम्ही काय घेतो रे? भाताला मांदान का भुरी टाकता होत्या ह्याच्यात तांदलान? चावी आणते काय मंदिराची? तर पांडू ही काय आहे? घुंगराची गाठी. कसली गाठी? घुंगराची गाठी. ती घुंगराची गाठी का बोलता नीला? घुंगरू आहेत ना. कुठे घुंगर आहेत? ओके, घुंगराची गाठी. बघड कुठे भेटली तुम्हाला? खाली येताना रस्त्यावर होती की आतमध्ये होती? आतमध्ये होती. भारी आहे रे, वाजत नाही ना? 2 घुंगरू लाव मग. हा आता काढू ना, लाला पाणी पितो किती बघ. खाली हात मांड ना.
चला चिकन भरला मग. घेऊ पाणी कमी आपल्याकडे वातर ते बघ येते रिकाम टेकडा. कुर्ल्यांना जायसाठी जमा करते. हो कुर्ल्यानं इथं टाकतंय खाली. रात्री इकडेच कुर्ल्या नाही यायचा. मग सगळा राहिले गेलेलं टाकताय नाही म्हणजे कुर्ल्या येतील. काय म्हणते ढगळ त्याचे खाला ढोसल बोललं रे डगरी ठेवाय पाहिजे ना. ढगळ राहतं घेऊन जाते एवढी ना ढगळ दिसेल कसं ते ना तेव्हा असं वाचव रे तिथे. मागे आम्ही राहणार आलेलो ना तर आम्हाला तिथं 2 कुर्ल्या भेटलेल्या 2 कुर्ल्या अशा नुसत्या. मित्रांनो आता इथं बघा चिकनचा थोडा सगळा राहिलेला तो ठेवताय इथं खाली आणि त्याच्यावर दगड ठेवताय. वर असा ठेवू की दगड ठेवताय का तर कुर्ल्या यासाठी. आणि रात्री आम्ही इथे येणार आहोत. एक घालावं का लक्ष ठेव. मी कुठे ठेवू मग वरती ठेवू का. बाबा कुर्ली भेटलेली तिथंच आहे. सीताफळ कुठलाच नाही पिकले झाडावर. मग ते तांदळण टाकून पिकतात नाही. कुठलं पिकलं चांगलं मोठं आणलं पिकलं नाही. टाकल्याची भाजी नाही. तो चॅलेंज करते मिरची का 1 2 3 स्टार्ट. खा. तूच का बटाटी कटिंग करायची साल्यानं. काहीच आता इथं आमची पार्टी जाम मोठी आहे आणि चिकन जास्त आहे पण पोरा कमी आहे. मचून टाकायचा राडा होणार. धुराडलाय तू आम्ही काय करू गो फूक मारताना फुकणी विकणी आणायची तर नाही. असं नको कापू उभा काप. हा काप. चंदू इथे ठेवलाय काय काय चंदू इथे ठेवलाय मसाला पडेल मिळेल. बस ठेव नको आडवा कापू नको रे. लवकर बटाटी शिजली पाहिजे लवकर. वाट लागली तरी चालेल. आणि सकाराम बापजन वसुदेव माझा पिता पिता आहे देवकी माझी माता माता गावाला
नाही ना बाबाची एकला हो चंदू बॅग काढा चंदू दोन पाय बस दोन पाय बस
हरीश पण अरे बाहेर गेला ए बापू काय फोटो काढता का? नाही व्हिडिओ. भाऊ तुमचं नाव काय? लक्ष्मण. अच्छा, हा गाव कुठला? मेंढरी कोंड. अच्छा, तुम्ही लहानपणापासून असेच बैला ढोरा घेऊन येता? हा. तरी तुम्ही आता सध्या किती वर्षाचे आहेत? हा. आता कितीवा वर्ष? मला वर्ष भाऊ घ्यायचे. तरी पहा 60 70 कधी 70च्या बाहेर. 70च्या बाहेर. हाच कोकणमधला एक रहस्यमय हे आहे की कोकणातली माणसं खूप वर्ष लागतात, कारण का निसर्ग हा खूप सुंदर आहे आणि निसर्गाचा रान मेवा जर तुम्ही खाल तर तुम्ही खूप वर्ष टिकाल. ते चांगले आहे. पहिले लोक आम्ही काय करायला माहिती आहे, पहिले फक्त ही टाकलेली भाजी न्यायची आणि तेव्हा पोटाला कमी असायचा. टाकल्याची भाजी फक्त पावसामध्ये येते ना. हा. आणि ती भाजी हाणून न्यायची आणि ती भाजी आणि अर्धी भाकरी आणि जास्त करून भाकरी भाजी. अच्छा, हे खायची आणि ती पौष्टिक भाजी होती. खूप पौष्टिक भाजी म्हणजे टाकल्याची भाजी. टाकल्याची तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओ मध्ये टाकल्याची भाजी कुठली ती. असेच हे रानमेवा खाऊन माणसं 80 ते 90 वर्षापेक्षा जास्त माणसं जगू शकतात. आणि ती अन्न त्यामुळे हा दुसरी जंगली वस्तू ना ती पण आम्ही न्यायची ना भाजी भाला. औषधी भाज्या ह्या खूप आहेत ज्या नैसर्गिक टायमावर येतात, त्या फक्त आपण खाल्ल्या पाहिजे. हा. त्यांना रोग आहे काय नाही. काही गोष्टी रोगराई असतात पण त्या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात. हा. आता तुम्हाला पुढची व्हिडिओ दाखवतो. बाबा तुम्ही आता किती वेळपर्यंत येतच आहेत? अजून अर्धा एक तास असाल? नाही का? चाललात का तुम्ही? ही आता अशी गेली म्हणजे हा, बैलांवर आहे. बैलांचं पण एक वैशिष्ट्य आहे. एक त्यांना टायमाची लिमिट असते. एक टाइमच्या नंतर स्वतःहून आपापल्या घरी जातात. फक्त सोबत बघायला ह्या मुलं की दुसऱ्या कोणी त्रास नाही देत ढोरांना, म्हणून फक्त माणूस येतो. आता भले बाबा आहेत, बाबांची जर कोण नातवंड असेल तर नातवंड खुशीने येतात फक्त बैलांना बघायसाठी. असं आहे. एकच फक्त बैलगाडा शर्यत. खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, पोरं ऐकणार नाही, राडा होणार राडा.
यावंच लागतंय. तीन